महापुरुष है, इन्होंने अपना पूरा जीवन भर संघर्ष किया है। तो ये सारा जीवन भर जिन्होंने संघर्ष किया है उनका पुतला भी बहुत आसानी से लगेगा वैसा मैं भी नहीं मानता और आप लोग भी नहीं मानते हो। इसलिए संघर्ष ये तो होना ही है, लेकिन हर संघर्ष को पार करते हुए अपने मन के मनसूबों को हम पूरा करेंगे, ये भी मैं आपको बताना चाहता हूँ। सन्माननीय गोपाळ शेट्टीजींचं आपण अभिनंदन करूया की त्यांनी अतिशय एक स्तुत्य कार्यक्रम अटलजींच्या जन्मजयंतीच्या दिवशी केलेला आहे। आणि आजच्या कार्यक्रमामध्ये जे स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडियाने माननीय अटलजींचं नाव या ठिकाणी एक्सलन्स सेंटर राष्ट्रीय उत्कृष्टता केंद्र म्हणून जे दिलं त्याचं अनावरण आणि बरोबरीने जे एक विकास कार्य आणि सुशोभीकरण होणार आहे त्या सुशोभीकरणाची एका अर्थाने सुरुवात करण्याचा आजचा कार्यक्रम आहे। 3 महिन्यापूर्वी या जागेचा बोर्ड नामकरण फलक सुद्धा ते लावून गेले आणि फक्त आज अटलजींचा जन्मदिवस ह्या दिवसाचा औचित्य साधून त्याचा एक कार्यक्रम करायचा, केंद्रीय मंत्र्यांचा आणि ज्या महाराष्ट्र सरकारच्या लोकांनी मदत केल्या त्यांचा धन्यवाद देण्यासाठीचा हा कार्यक्रम होता। आणि केंद्रीय मंत्री येतात त्याचा औचित्य साधून जे पुतळा जिथे आपण बसवणार त्याचा भूमिपूजन करण्याचा कार्यक्रम होता। भूमिपूजन पुतळा बसवण्यासाठी जो काही परवानगी लागणार आहे त्याचे सर्व आम्ही ॲप्लिकेशन केलं आहे, परवानगी मागितली आहे, काही परवानगी आल्या आहेत, काही येणाऱ्या काळामध्ये येतील।